हे बघा, हा मी बाकूस बनवला आहे, भरपूर आहे। याच्यामध्ये मी खोबरं बारीक किसून टाकले, खसखस टाकली आहे, जायफळ इलायची टाकली आहे आणि रवा तुपात भाजून मस्त असा खरपूस करून टाकला आहे। आणि याच्यामध्ये अजून असं काही टाकायला नसतं, कोणी टाकतं ड्रायफ्रूट टाकतं, ड्रायफ्रूट्स असतात ते बदाम मनुके, पण आमच्या इकडं असंच करतात। मी झाकून ठेवलं आहे, थोडे माश्या हे करतात म्हणून। आणि हे बघा, मी मोठमोठे केलेत, आता ते थोड्या वेळाने तळणार आहे। हे बघा मोठे केलेत, छोटे मोठे असं मी हातानेच करते, माझ्याकडे साचा आहे पण मला साच्याचे आवडत नाहीत म्हणून। आणि ह्या पिठाचं म्हणाल तर, लाटीचं म्हणाल तर, ही लाटी एकदम मऊसूत पातळ अशी करायची असते। तर हे पिठाचं पीठ कसं मळलंय म्हणाल तर, पिठात टाकायचं आहे, चांगलं बारीक पीठ चाळून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये थोडंसं नकळत एवढंसं एक दाणा मिठाचा टाकायचा आहे। मीठ टाकल्यानंतर झाकून ठेवते, माश्या घोंगत आहेत म्हणून। याच्यात मीठ टाकल्यानंतर थोडासा नॉर्मल, आपण किती क्वांटिटीत बनवणार आहे, आता मी एवढ्या याला अर्ध्या चमच्याला थोडंसं कमी, अर्धा चमचा मैदा टाकले, सॉरी, ह्या मैद्यामध्ये मी अर्धा चमचा सोडा टाकलेला आहे। सोड्याने असे मऊ घुसघुशीत होतात, मस्त होतात, खरपूस नाही होत, तोंडात टाकले तरी विघरून जाते। थोडासा सोडा टाकलाय, मीठ टाकले आणि मोहन करून टाकले। मोहन कसं करायचं तर, मैदा चाळून झाल्यानंतर मीठ सोडा टाकून झाला, सगळे एकत्र एकजीव करून घ्यायचं। नंतर त्यामध्ये तेल गरम करून, आपली क्वांटिटी, आता माझी एवढी क्वांटिटी आहे तर मी याला 2 चमचे तेल गरम करून टाकलेलं आहे, मळायच्या आधी टाकले, मग ते सगळं एकजीव करून घेतलं, नंतर पाण्याने मळून ठेवलेलं आहे। तुम्हाला मी आता करंज्या तळल्यानंतर पण शॉर्ट दाखवते, कसं होतं त्या दाखवते मी तुम्हाला थोड्याच वेळात। नाही शकत तरी पण मी थोडीशी थंड झालेली मी तुम्हाला, बघा, हे बघा, थोडा हात लावलं तरी तुटते, इतकी मऊ भुसभुशीत झाली आहे बघा। आता गरम आहे म्हणून बघा, इतकी मऊसूद मस्त होते, करून बघा, नक्कीच ट्राय करून बघा। हे बघा, छान झाली आहे एकदम, मी सांगितलेल्या पद्धतीने करून बघा, एकच नंबर होतील, तुम्हाला पण आवडतील, घरच्यांना पण खूप आवडतील। ओके, धन्यवाद, बाय बाय। हॅलो यूट्यूब फॅमिली, आज मी बनवणार आहे करंजी गुजिया। तर मी कशी बनवत आहे, माझी पद्धत कशी आहे ते बघून घ्या एकदा। मी काय